मंडळी, माता लक्ष्मीला सुख समृद्धी आणि संपत्तीची देवी मानली जाते. ज्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मीजींचे स्थान मातेचे मंदिर योग्य दिशेने असावे. वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या स्थानाविषयी अनेक विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेने शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस, मार्गशीर्षातले गुरुवार, दिवाळीतला लक्ष्मीपूजनाचा दिवस किंवा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मीचे पूजन करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. महालक्ष्मी मातेचा पूजेचा फोटो कोणत्या दिशेला ठेवावा, त्याची पूजा कशी करावी, कोणत्या काळी करावी, पूजा करताना कोणते नियम पाळावेत याबद्दल. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्वत्र यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखविण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरातील सुख समृद्धी दूर होते आणि गरिबी येते. याशिवाय देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये, कारण देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे आणि ती एका जागी थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावावा. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावी. यामुळे घरात सुखसमृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहते. व्यवसायात नफा असेल तर जीवनात प्रगती होईल. वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नयेत, असे करणे अशुभ आहे. लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढा. माता लक्ष्मीची मूर्ती उजव्या बाजूला गणेशजींसोबत किंवा डाव्या बाजूला विष्णूंजींसोबत ठेवावी. सकाळ संध्याकाळ खऱ्या भक्तीने माता लक्ष्मीची पूजा करा आणि तिला सुख समृद्धी आणि सौभाग्याची कामना करा. मंडळी, वास्तुशास्त्र हे एक असे विज्ञान आहे ज्यामध्ये घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी खूप उपाय सांगितले गेले आहेत. अनेक वेळा आपण देवी देवतांच्या मूर्ती चुकीच्या दिशेला चुकीच्या प्रकारे ठेवतो, ज्यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. लक्ष्मी देवीला संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणूनच तिची योग्य ती दिशा, योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. सहसा बहुतेक घरांमध्ये श्री गणेशासोबत लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते, परंतु हे गरजेचे नाही की तुम्ही लक्ष्मीची मूर्ती श्री गणेशासोबतच ठेवणे. भगवान विष्णू आणि कुबेर यांच्यासोबत मातृदेवीची मूर्ती फक्त गणपतीकडेच ठेवता येते. गणेश मूर्ती बरोबर उजव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते, तर डाव्या बाजूला विष्णूसह मातेची मूर्ती ठेवली जाते. तसेच लक्ष्मीची मूर्ती नेहमी घरातील देवघरात ठेवावी. देवीची मूर्ती जमिनीवर ठेवणार नाही याची काळजी घ्या. जर घरी देवघर नसेल तर कोणतेही टेबल किंवा चौरंगावरती मूर्ती ठेवावी. मंडळी, महालक्ष्मी देवी धनसंपत्तीची देवी मानली जाते. महालक्ष्मी देवीचे घरामध्ये कोणत्या वेळेस आगमन होते याबाबत शास्त्रांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच जेथे स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जाते त्या घरामध्ये महालक्ष्मी देवी कायम निवास करते. धार्मिक मान्यतेनुसार सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते. लक्ष्मी येण्याची वेळ झाली हे वाक्य तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस आई किंवा आजीकडून नक्कीच ऐकले असावे. संध्याकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते असे म्हटले जाते. यामुळेच संध्याकाळच्या वेळेस घरातील देवांसमोर, प्रवेशद्वारासमोर तसेच तुळशीच्या रोपासमोर दिवे लावण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे.
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर केर काढणे टाळावे असेही सांगितले जाते। तसेच संध्याकाळच्या वेळेस घराचे मुख्य द्वार उघडे ठेवावे। प्रवेशद्वार बंद असेल तर महालक्ष्मी आल्या पावली परत जाते। त्यामुळे तिन्ही सांजेला घरातील मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्वागत करावे। ज्या घरामध्ये स्वच्छता असते तेथे महालक्ष्मी मातेला राहणे पसंत असते। त्यामुळे सूर्यास्तापूर्वी घरातील केर स्वच्छ करावा। वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो। हे देवी देवतांचे निवास करण्याचे स्थान आहे। घरातील मंदिर याच दिशेमध्ये असावे आणि या परिसराची नियमित स्वच्छता करावी। येथे कोणत्याही अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे। घराचा ईशान्य कोपरा कायम स्वच्छ असेल तर तेथे महालक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर यांची कायम कृपादृष्टी तुमच्यावर राहील व त्यांचा निवास तुमच्या घरामध्ये कायम राहील। घरामध्ये सुख समृद्धीही नांदेल। साफसफाई करताना घराच्या पूर्व दिशेचीही योग्य पद्धतीने स्वच्छता करावी। या दिशेने सूर्यप्रकाशासह घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते।